अपने अवेयरनेस में डालिए और अपने आप समाधान का फूल उसके बगीचे खिलेंगे. Your life will be fragrance like flowers. Your life will be sweet like fruits. Strength of the roots, colors on butterflies' wings, or simply you will disappear, become a Sakshi Drashta, watching the eternal dance of creation and destruction. स्थित प्रज्ञा. नका होल्ड करून 5 4 3 2 1. हळू परत सेंटर मध्ये या. तुमचा उजवा पाय सरळ करा. आता डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि डाव्या बाजूला ट्विस्ट करायचा आहे. होल्ड करा. 5 4 3 2 1. परत सेंटर मध्ये या. मांडी घालून बसू शकतात किंवा आता पाय ठेवून बसू शकतात. हे डायजेशन साठी खूप चांगलं आहे. जेवून झाल्यावरती देखील वज्रासन करू शकतात. बाकी कोणतेही आसन उपाशीपोटी केले जातात. होल्ड करा. 5 4 3 2 1. सगळ्यांची स्माइल गेली आहे आता डायरेक्टली शशांकासन किंवा बालासन. सो कम्प्लिटली जशी लहान मुलं कशी आडवी होतात पण तुम्ही वज्रासन मध्येच बसलेले आहात. सो बालासन. कम्प्लिटली खालती वाकायचं आहे. तुमचं डोकं जमिनीला टच करू शकतात आणि हात एकदम सरळ पुढे, एकदम समोर पुढे. मागच्याचे पाय धरू नका आणि त्यांना गुदगुल्या करू नका. होल्ड करा. 5 4 3 2 1. हळू आता तसेच पुढे जावा कारण नंतर भुजंगासन करायचंय. सो बघा की तेवढा गॅप आहे की नाही. पूर्ण लाय डाऊन करायचंय पोटावर. पाय दोन्ही जॉईंट ठेवायचे. जागा करा. थोडीशी क्रॉस मध्ये राहायला तरी चालेल आणि झोपून पण नका जाऊ. पाय दोन्ही जॉईंट ठेवायचे. हात तुमच्या चेस्टच्या बाजूला. डोकं जमिनीवरती सरळ ठेवतोय आपण. चिन टच करायचंय जमिनीला आणि आता श्वास घेत वरती यायचंय. सो इनहेल करत वरती या. होल्ड करा. 5 4 3 2 1. एक्झेल करत खालती जा. बरीचशी लोक वरती आलीच नाही. इथून सगळं स्टेज वरून सगळं दिसतात. परत एकदा आपण करतो म्हणजे टोटल 3 वेळा करू. इनहेल करत परत वरती या. होल्ड. 5 4 3 2 1. श्वास सोडत खालती. पुन्हा एकदा इनहेल करत वरती या. होल्ड करा. 5 4 3 2 1. परत खाली रिलॅक्स. हात तुमचे हेड डाऊन करतो आपण तसे. तुमच्या डोक्याखाली हात असायला पाहिजे. पाय रिलॅक्स ठेवून स्वतःचे पायांना टच करा. आपण दुसऱ्यांच्या पाया पडतो, आता स्वतःच्या पाया पडूया. ज्यांचे हात पोचत नसतील हरकत नाहीये. फोर्सफुली करू नका. प्रयत्न करा. होल्ड करा. 5 4 3 2 1. श्वास घेत वर आणि श्वास सोडून हात खाली घ्या. सिंपल एक्सरसाइजेस आहेत, घरी करू शकतात. व्हेरी गुड. थँक्यू. नेक्स्ट आहे त्रिकोणासन. हा तुम्ही बघू शकतात. प्रयत्न पण करा. सो तुमच्या पायांमध्ये गॅप ठेवायचा आहे. चांगला 2-3 फीट आपली गॅप ठेवा. जास्तीत जास्त गॅप ठेवायचा आहे. आणि तुमचे बरोबर लोकांना ऑलरेडी माहिती आहे. हात दोन्ही साइड वाईज पाहिजे, स्ट्रेट आणि कम्प्लिटली खालती तुम्हाला वाकून स्वतःचाच पाय टच करायचा आहे एका हाताने आणि दुसरा हात कम्प्लिटली वरती पाहिजे. सो या दोघींना बघा. हा कम्प्लिटली खालती वाकायला बघा. होल्ड करा. 5 4 3 2 1.
सेम पायाला टच करतोय आपण. वरती या. आता समजा मी लेफ्ट हँडनी बेंड करते तर लेफ्ट हँडनी लेफ्ट पायच टच करायचा आहे. डाव्या हाताने डावा पायच टच करा. सो दुसऱ्या साईडनी खालती बेंड करा. ही साईड वाईज बेंडिंग आहे. होल्ड करा. हो आपण पोचत नाही आहोत, पोचू आपण खालती. 5 4 3 2 1. श्वास घेत वरती यायचा आहे. हा थोडासा डिफिकल्ट आसन झाला. बरीच लोक मला मध्येच दिसले असेच हात ठेवून होते. ठीक आहे. आता खालती बसायचंय. बसून एक्सरसाइज करूया. बसायला पटकन तयार असतात सगळे. आता बसताना तुम्हाला पाय तुमचे सरळ समोर ठेवायचे. स्ट्रेट पाय उघडा. आता याच्यात आपलं चॅलेंज काय आहे? पाठ सरळ ठेवायची आहे. सो पाठाचा असा सी नाही बनायला पाहिजे, स्ट्रेट ठेवायला बघा. सो पाय स्ट्रेट, ह्याला दंडनासन म्हणतात. ही पाठीसाठी खूप चांगली एक्सरसाइज आहे. पाठीसाठी आणि पोटासाठी. सो स्ट्रेट बसायचंय. पोझिशन होल्ड करा.